साहित्यामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज काय आहे? व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस। तर त्यावर मी एक कविता आज म्हणणार आहे, वाचून दाखवणार आहे। एक गुलाबाचं फुल आहे, ते शेवटी राधाकृष्णाच्या चरणी जाऊन पडलं। मी निघालो सजून धजून व्हॅलेंटाईन डे साजरा करायला। मी निघालो सजून धजून व्हॅलेंटाईन डे साजरा करायला। घेतले गुलाबाचे लाल फूल हाती, लागलो इकडे तिकडे बघायला। घेतले गुलाबाचे लाल फूल हाती, लागलो इकडे तिकडे बघायला। ती दिसली मंदिरात जाताना, तिच्या समोर जाऊन फूल दिलं। ती दिसली मंदिरात जाताना, तिच्या समोर जाऊन फूल दिलं। हळूवार फूल हाती तिनं घेतलं आणि पुढे काय केलं तिनं? हसून हळूवार फूल हाती तिनं घेतलं आणि पुढे काय केलं तिनं? ऐकून घ्या आता सारेजण, तिनं ते गुलाबाचं फूल अलगद प्रेमाने घेतलं। ऐकून घ्या आता सारेजण, तिने गुलाबाचं फूल अलगद प्रेमाने हाती घेतलं आणि वाहिलं राधाकृष्णाच्या चरणी। बघून माझं हृदय धडधडू लागलं। आणि वाहिलं राधाकृष्णाच्या चरणी, बघून माझं हृदय धडधडू लागलं। ती पुढे बोलली, फुलं सुकली की सगळेच देतात नारे फेकून। ती पुढे बोलली, फुले सुकली की सगळेच देतात नारे फेकून। वचन दे मला आत्ताच आधी तू, म्हातारपणी जाणार नाही ना सोडून। वचन दे मला आत्ताच आधी तू, म्हातारपणी जाणार नाहीस ना सोडून। मी नुसतं फूल नाही कृष्णा पुढे ठेवलं, तुझं माझं प्रेम वाहिलं। मी नुसतं फूल नाही कृष्णा पुढे ठेवलं, तुझं माझं प्रेम वाहिलं। स्वीकार करते पवित्र प्रेमाचा राजा, राधाकृष्णाला साक्षी मानलं। स्वीकार करते पवित्र प्रेमाचा राजा, राधाकृष्णाला साक्षी मानलं, राधाकृष्णाला साक्षी मानलं।